6 जून व 7 जून हे माझ्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस. हे दोन अर्थाने संस्मरणीय आहेत. एक म्हणजे या दिवशी हॉस्पिटलचे कामकाज जवळून बघता आले आणि डेडिकेशन, टीमवर्क, फ्लॅट ऑर्गनायझेशन याचं प्रत्यक्ष स्वरूप पाहता आणि अनुभवता आलं. 6 तारखेला आमचा दिवस सुरू झाला सकाळी 6 वाजता आणि संपला रात्री 9:30ला. तर 7 तारखेला सुरू झाला सकाळी 8ला आणि संपला रात्री 10:30ला. पण या 2 दिवसात इकिगाई म्हणजे घड्याळाची आठवण न होणे हे अनुभवायला मिळाले. या 2 दिवसात आम्ही रवी मुकुंद कोल्हारकर, सिनियर मॅनेजर HR आणि त्यांच्या 22 जणांच्या टीमला भेटलो. 15 ऑफिसर्स, मॅनेजर्स आणि 8 डॉक्टर्स, अध्यक्ष असे एकूण 40 ते 45 जणांना भेटलो. या प्रत्येकाबरोबर 10 मिनिटापासून ते 40 मिनिटापर्यंत प्रत्यक्ष संवाद झाला. यातील एक उदाहरण मला सांगायला आवडेल. दामोदर नावाचे पेशंट काउन्सिलिंग पाहणारे एक ऑफिसर आहेत. एका पेशंटला एका ऑपरेशन करता लोकल ॲनेस्थेशिया द्यायचा होता, पण पेशंट घाबरला होता. तो म्हणत होता, मला पूर्ण भूल द्या. आता इतर ठिकाणी त्याची विनंती लगेचच मान्य केली असती, पण DHRला म्हणजे डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात त्याला समजावून सांगितले गेले की दोन्ही प्रोसिजरमध्ये कसा फरक आहे आणि जी गोष्ट 5,000 रुपयात होत आहे तिला तुम्हाला 25,000 रुपये खर्च येईल. व अशा रीतीने लोकल भूल देऊन पेशंटचे ऑपरेशन करण्यात आले. पेशंट सेंट्रिकचे हे एक चांगले उदाहरण पाहायला मिळाले. एक ॲक्शनेबल एरिया म्हणून सेवावर्ती हा इनिशिएटिव्ह अनुकरणीय आहे. यात 60 व्हॉलेंटियर्स आहेत जे 2 तास रोज फ्री ऑफ कॉस्ट देतात. हे सर्वजण रिटायर्ड एंटरप्राइजिंग सिनियर सिटीजन्स आहेत. OPDचं फ्रंट डेस्क सांभाळणे, ग्रामीण भागातील पेशंट्सचे काउन्सिलिंग करणे, होम कुक्ड फूड किंवा जमेल तशी आर्थिक मदत करणे हा या सेवावर्तींच्या कामाचा भाग आहे. काही हायलाइट्स नमूद करतो आणि माझं अनुभव कथन थांबवतो. 28 वर्षापासून, 22 वर्षापासून, 18 वर्षापासून, 32 वर्षापासून असा बराचसा स्टाफ अनेक वर्षापासून डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाला जोडला गेलेला आहे. औरंगाबाद हायकोर्टात काम करणारे ॲडव्होकेट माधव भोकरीकर यांना देखील आम्ही भेटून आलो. एक नागरिक म्हणून ते देखील DHR बद्दल चांगलंच बोलत होते. औरंगाबादला रेल्वेची उत्तम कनेक्टिव्हिटी असती तर DHRचा व्याप अजून वाढला असता असं त्यांचं मत पडलं. 76% पेशंट्स हे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखाच्या खालील गटातले आहेत. एप्रिल 2018 मध्ये जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये आग लागली होती. ताबडतोब DHR ॲक्शन मोडमध्ये आलं आणि 27 पेशंट DHRला शिफ्ट केले गेले. डॉक्टर हेडगेवार रुग्णालय has won the Kaizen Award at QCFI Quality Circle Forum of India in 2016 आणि त्यांचा विषय होता युरिन कलेक्शन अँड डिस्पोजल मशीन. मशीन sucks urine from urine bag and ensures no droplets fall on surface. Hence no immediate cleaning is required. तर अशी संस्मरणीय भेट याबद्दल मी DHRचा तसेच बिझनेस इथिक्स फाउंडेशन, डॉक्टर SG बापट व माझ्या टीममधील सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.